हो रे म्हणलं सकारा हे सरपंचाच्या पोराला भूत लागलं म्हणते खरी गोष्ट आहे का? अरे हो ना बाबा, काहीच गोष्ट होय ना म्हणलं दुपारची. आम्ही म्हणलं त्या इथं बसून होतो वळा झाडाखाली. ते म्हणलं बाबा आमचा म्हणलं विषय चालू होता, लगेच ते आपलं झोले आला म्हणलं सांगा तो म्हणे काहीतरी बघा सरपंचाच्या पोराले भूताना पछाडला म्हणे. म्हणलं मायाची खटखट राजा लय झालं म्हणलं, लय झालं नाही. अरे बा बुडा, या लेकराला म्हणलं बा लयच खेप समजावलं तिकडे जात नका जा म्हणून त्याची तिकडे. लेकर म्हणलं येऊन जाऊन तिकडेच जाते आणि सांगा काय करता आपण काय करता म्हणलं. म्हणजे बा सांगणाऱ्याला मॅड समजते म्हणलं. हो मग आता तुम्ही सांगा, आता भारी तर म्हणलं जाणारच आहे. लेकर भोसुडच्या गहू चालते ना का? येईल निरा समजावून सांगा. अबे सरपंचाचा फुटले का लय बाजिंदा आहे बे. कसंच ऐकत नाही. टरेला करतं ना आपलं संग, टरेला करतं म्हणलं. सांगा आपण कायले सांगतो मग? म्हणजे लेकरानं म्हणलं मोठा माणसाची इज्जत नाही ठेवली तर म्हणलं मोठा माणूस कायले समजावून सांगते? जाते तर मग जाऊ दे, असं आपल्याला काय करावं लागते का? अरे बा बुडा, 2-3 खेप म्हणले ना सरपंचाच्या कानावर टाकलं ना राजा, तरी म्हणलं हे बा त्याला समजत नाही. मग तिला आपण काय करता? त्याला ना सबसे सांगितलं होतं म्हणलं सरपंच तुमचं पोरग म्हणलं हे बा निरा तिच्याकडे जाते बरं म्हणलं. आणि म्हणलं हे बा भर उन्हीत जाते ना म्हणलं दुपारचा 12 वाजता. म्हणलं काही काम आहे का? त्याला म्हणलं तिचा लागल्या हे बा त्याला इकत आणून द्या ना बा खाले, पण म्हणलं तिकडे जाऊ नका देऊ बरं. सरपंच कसा आता होले हो लावते हो आपल्या समोर, आणि घरी गेले की म्हणलं जैसे ठेवते ना. मी आता सांगणं बंद करून टाकलं बा. अरे पण बुडा मला म्हणणं काय, सरपंचापाशी पैसा आहे. एखादं म्हणलं गरीबाच्या लेकराला म्हणलं त्या तिची वर्षा भूतानं धरलं तर मग काय करता? मग केवढे आली म्हणला, मग भारी जाणार नाही का? अरे हो बबन्या, तुला निकाल बरोबर आहे म्हणलं. पण मला गरीबाचं लेकरू माजारू आहे ना. माजरू आहे ना, अभ्यास करायचं मला सुस्त का दिले त्याला पाहिजे मला निरा टवाडक्या करायला. आता सरपंचाच्या घरी म्हणलं निकालच आहे, त्याच्या पोरांना म्हणलं टवाडक्या केला. एक साहजिक गोष्ट आहे. काऊन का त्याच्या बापानं म्हणलं कमावून ठेवला यायच्या ना. तुम्ही सांगा सकाराम म्हणलं तो आलाय पोरग होतं मला त्यात. तू काय सांगू लागला का? तो का झिपऱ्या होता ना त्यात मी. अरे ती ह्या मायची खटखटले का झिपऱ्या होता का? सांग म्हणलं मी त्याला विचारलं होतं बरं तू गेलता का म्हणून. मला म्हण मी गेलो नाही म्हणे. बर ठीक आहे ना. त्याची मला चांगली झाव पिढ्या काढतो ना. हे आता पहिले म्हणलं एक काम करू सरपंचाच्या घरी जाऊ आणि तिकडून म्हणलं मी पहिले घरी जातो ना, जोडतो ना मजा नाही. अरे काय करता बाबा, म्हणजे पैसा कुठून आणता लावाले? राम 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 हो. राम 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 राम. अरे रे कंटा म्हणलं वावरातून आला का तो आल्या? हो का बुडा, खाऊ का म्हणतो होता? अरे काही नाही म्हणलं आपल्या भैमुगाकडे वानेर आहे का म्हणलं, जरा असं का ध्यान लक्ष ठेवत द्या बरं. बुडा टेन्शन नको घेऊ म्हणलं, लेका रात दिवस वावरात नाही ना मी. बरं ते जाऊ दे म्हणलं, हे गावात काय झालं म्हणते? अबे ते पोरग नाही का सरपंचाचं, ते गेलं म्हणते चीच आले हो. तर ते समजा आता तुला तर माहिती आहे चीज कशी आहे तर यायची आपला बल्ल्या पाटलाच्या वावरातली. तिकडे गेलता म्हणते चिची लेन सांगले दिले तर चिचीवरच्या भूतान धरलं म्हणते ना. काही काम आहे का? काही काम आहे का म्हणलं? हा धरलं नाही त्याला त्याच दिवशी समजावून सांगितलं म्या. या सकारामचं पोरग इथं होतं ते तर भल्लं टरेला करत द्या मावर. तुला काय करायला लागते लगे तू आला पाहिजे बाबा. म्हणलं ठीक आहे बाबा जाता तर जा म्हणला. पण म्या काय म्हणलं या सकारामच्या खानावर काही टाकलं नाही. मला वाटलं बा हे सकाराम त्याला मारण फारण जाऊ द्या बा. नाही त्याला सांगतो ना मी, त्याला चांगलं समजावून सांगतो म्हणलं मी. बरं आम्ही चाललो म्हणलं सरपंच इथं येतं का तू? हो व्हा तुम्ही समोर आलोच म्हणलं, तुमच्या मागे देतो मी. बरं तसं कर. अहो धी ना पेन पाणी पेन सैताळले का भोसूडच्या हो. दिवसभर काही नाही मग आता लक्षात ठेवता. चांगला नागर आहे म्हणलं तुमच्यावर आला. सैताळले भोसूडचे कामं होते ना. आता लागले ना बाबू उन्हाळ्याचं काम. धी म्हणतात बा धी ना पेना पाणी पेन. बरं मावळा रे हिंदराजा हे वसंता कुठं राहिला म्हणा. कायच करावं राजा, रोजदार म्हणलं हे पा लयच माजले तर हो. येईल म्हणजे फक्त पैसा पाहिजे म्हणलं हो. मजुरी सांग म्हणते किती देतात. आणि वावरात जायचं म्हणलं की म्हणलं हे पा टायमावर काही हजर राहत नाही तो. कुठं गेला आणि काय गेला लेखा, फक्त दारू पिऊन आला पाहिजे नाही तर बस हो. दारू का पिऊन आला तर म्हणलं झालं निकाल डाबकच बसते म्हणलं आजचं. हो कंटरा राम 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 राम. बोल कंटा काय म्हणतो, कुठे गेलता बाबा? इकडं अरे इकडे गेलतो गोविंदरावच्या वावरात नाही. त्याचं म्हणलं काहीतरी गोष्टी ऐकू येत्या मला. काय होईन काय नाही म्हणलं. तर ते आपला हे नाही का सरपंच, त्याच्या सरपंच आले ते त्या चिचीवरच्या भूतानं धरलं म्हणते बा. म्हणलं काय खरं काय खोटं काय? खरं काय खोटं काय? अबे खरी गोष्ट आहे ना का भोपाळ सुटाले का कंटा. अकल ना मकल का तुले रात दिवस तर वावरात राहते तू. अबे त्या सरपंचाच्या पुराले खरंच धरलं म्हणते भूताना. सांग काही काम होतं का? जाऊ दे ना बे. ते लेकरं म्हणलं हे बा एवढे अगाऊ आहेत ना हे बा. ते म्हणलं सांगू कटालं म्हणलं पुरं गाव, पण तरी ते ऐकत नाहीत हो. हुडपणा म्हणलं हे बा एवढा आहे त्याच्यात नाही. आता बसले का नाही ना, आता बसले का जाग्यावर. आता ते लेखा असं माहित आहे का बचपना असते लेकराचा. तुम्ही कोण थांबले म्हणलं इथं? अरे बापा रोजदार
रोजदार हे आता आहे म्हणलं आणखी वसंत हो येतोच म्हणून तुम्ही व्हा म्हणे बा समोर. म्हणलं ठीक आहे, बैल गेले म्हणलं पाणी भाजीपर्यंत आपण थांबा बा, तोपर्यंत म्हणलं वसंत येतेच. आणि सांग वसंत म्हणलं आणखी याचाच आहे हो. आणि म्हणलं 2 नाही वाजत तर सुट्टी मागते म्हणलं हो, म्हणजे त्याचा हातात चालत नाही हो. एकदम मग एखादी 90 वाजा म्हणते. सांगा आता याला एखादी दारू पाजत राव का? आता मला सांग तू, उन्हीची जर म्हणलं दारू लागली तर केवढ्या आली हा, तेवढ्या आली म्हणलं. अरे तिया बही, अरे काय राजा उखंडा भाऊ, दुसरे म्हणलं तुम्हाला रोज सापडत नाहीत का हो? उठला की म्हणलं ते आपला वसंत तर काही कोणी नीरा म्हणलं बेवळे माणसं सांगता तुम्ही. तुम्हाला म्हणलं असे स्वस्त मजूर पाहिजे ना, 2 काम झालं पाहिजे असे माणसं पाहिजे तुम्हाला. अगं कायचं 2 काम होते का? तेतलं का 3 पेक्षा माग पडते म्हणलं मला. तुम्हाला एक सांगू का उखंडराव, हे बेवळा म्हणलं सुद्या माणसापेक्षा काही मागच पडते हो. का उखंडराव, कोणाचा विषय चालू आहे बाबा? बेवळा गिवळा म्हणलं मला कानावर आलं काय? म्हणलं कोण आहे म्हणलं बेवळा? आला का वसंत? अरे कुठे गेलता रे बा? अरे काही नाही म्हणलं, हे आमचा जरा म्हणजे घरगुती विषय चालू होता तेवढा तू आला. बोल काय म्हणता, आज हे वाटे नागर आहे का? हो नागर आहे उखंडा भाऊच्या वावरात. म्हणलं ते बेवळा कोण बा? म्हणलं काही समजलं नाही म्हणलं मला. तू आली गोष्ट नव्हे ना, आमचा घरगुती विषय होय. अरे याचा मेवना नाही का कंटाचा? ती अरमान दारू पिते म्हणते. सांग मला म्हणते पोरगी पाहिजे. सांग कुठून पाहिजे पोरगी? बेवळ्याला भेटत नाही ना, खतमच काम आहे म्हणलं. हो त्याला सांग बोलून द्या म्हणा बा तू. हो त्याला बेवळा म्हण, आणि तूच लगा जसा काय संत तुकाराम होय भो पैसू त्याची. बरं उखंडराव चला ना, तुम्ही उशीर करता मग. येताना म्हणलं बा आपल्याला सुट्टी टायमावर पाहिजे बरं. ते तुमचं काही ऐकणार नाही म्हणलं मग मी. अरे हो हो चाल 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 बरं. ते खांची ते बैल आले. पाय पाय म्हणलं शेवंते, त्या सरपंचाच्या पोराले त्या तिची वरच्या भूताना धरला का नाही तर तरी म्हणलं मी याला समजावून सांगत जाऊ तेच संग राहू नको म्हणून. तू सांग गेलता का रे? सांग म्हणलं लवकर तेच संग गेलता का तू? बाबा मी काय गेलो बाबा त्याच्या सोबत. आता काय म्हणलं तुम्ही मला बोलू लागले तेच संग म्हणलं नाही ना, सोडून दिलं ना मी जात नसतो म्हणलं. आता त्याला सांगा मला म्हणत नका जाऊ बरं तुम्ही. तेच संग राहायला तवाच म्हणत ना म्हणलं. ते म्हणलं दिवसभर तिचा तोडायला जातात म्हणलं, तेच संग नसतो राहत ना मी. दिवसभर म्हणलं घरी अभ्यास करत बसत असतो ना. हो मोठा अभ्यास करणार झाला माहित नाही का? म्हणून तो म्हणलं दहावीत कसे दिवे लावले माहित नाही का? 35% लगा काटावर पास झाला तू. नाही का म्हणलं 16च्या लायकीचा आहे. नीरा 16च्या लायकीचा आहे म्हणलं. तुला का मला नको सांगू ना तू. बाबू तुला चांगलं वयकतो म्हणलं मी. मोठा म्हणलं नाटका करतो का अभ्यासाचे. आणि नीरा म्हणलं मोठं ते पुस्तकच पाहतं आणि वाचत काहीच नाही ना. माय कसे वा तुम्ही? माय अभ्यास करताना म्हणलं बाबा दिवसभर तर म्हणलं पुस्तक घेऊनच राहतो बा. तुम्हाला म्हणलं बाबा लेकराचं जरा असं कौतुक नाही माय. अब लोकांचे लेकर मला त्याच्या वागते जात म्हणलं आपला पिंड नाही वागत ना बाबा. म्हणलं शाळेत मी हुशार आहे म्हणलं ते. त्या दिवशी म्हणलं मला मास्टरचा फोन आला होता तर म्हणे तुमचं पोरगं हुशार आहे म्हणे. मास्टरचा फोन आला होता? आणि तुला कसा काय फोन आला म्हणलं मास्टरचा? बाबा खरं चालता ना, याच्या मॅडमचा फोन आला म्हणलं मला. हो तुमचं पोरगं शाळेत नाही हुशार आहे म्हणे बाबा, त्याला चांगलं शिकवा म्हणे. पोरं शिकवा मग म्हणलं ते समोर आपल्याला शिकवते तर. अहो काही गरज नाही म्हणलं. येले अडान तुटच ठेव. येले म्हणलं चांगला म्हशी घेऊन देतो आणि चांगला म्हशी राखायला होतो ना येले. मग तिकडे चिचा तोडत जाय आणि म्हशी राखत जाय. म्हणजे दोन्ही काम होतो आले, दोन्ही काम होते ना तो आले. हा म्हशी घेऊन देतो. खासच माणूस आहे माय. तुम्ही राखा म्हणलं म्हशी. मला बोलवा राहिला म्हशी राखता ना बाबा. तुम्ही तर म्हणलं राहिले अडान सोड, लेकरे अडान सोड राहू द्या. चालले मग शेतीचे काम करायला. का लहान येले होते का मला शेतीला कामात नाही. किती येले होते म्हणलं. अहो शेवंत म्हणलं लेकरू धडाचा लागन ना. काही तर म्हणलं लेकरूचा वाचा लागन का नाही. अहो येले म्हणलं बा याला पुस्तकं घेऊन देणं म्हणजे निरा पैशाची बरबादी आहे ना. निरा पैशाची बरबादी आहे म्हणलं. 2 पैसे म्हणलं घरात आणले तर काही बयकते का? जात ना म्हणलं कामाला जरा गवंडी काम करा तर काही बयकते का? आता म्हणलं तू सांग उन्हाळा लागला गवंडी काम नाही का? गवंडी कामाला जायचं. खासा शिकवण आहे बाबा तुमची. हो नाही मला एकच नंबर शिकवण आहे ना. लेकरू म्हणलं चांगला मार्गावर लावायचं काय गवंडी भावंडी काम करायला लावायचे बापा. आयच करा माय अडान छोट माणूस बापा. 2 पैसे घरात आणा म्हणते कामून. लेकर शिकवा ना पहिले सुदे. मग 2 पैसे का मग 4 पैसे कमावतील. मग मला 4 पैसे कमावतील ना. अरे राम राम हो सरपंच. राम राम गोविंदराव. अरे काय राजा कसं काय झालं हो? मला तुमचं पोरगा तिकडे गेलं कसं काय म्हणलं त्याची खाली काय समजत नाही राजा. मजाक नाही बा सरपंच. लयच खेप म्हणलं बा तुमच्या पोराला समजावून सांगितलं तिकडे जाऊ नको राजा. अरे ऐक रे ऐकत नाही म्हणलं. तुमचं पोरग टरेला करतं म्हणलं आमच्या सांग. हो आम्हाला उलटून बोलतो. तुम्हाला काय करायला लागतं म्हणजे तुम्ही तुमचं काम करा म्हणते. सांगा काय समजावून सांगा. समजावून काय सांगा म्हणलं. कसं आहे गोविंदराव, किती झालं तर म्हणलं ते लेकरू आहे. हो लेकराला एवढं समजते का? अरे लेकरू म्हणजे होळ असतं ना. त्याच्यानं म्हणलं तुम्ही त्याला 2 झोडपे द्यायचे असते ना, वापस बोलवायचं असतं ना. वापस बोलवायचं असतं नाही का
जोड पे द्यायला जमत नाही म्हणलं मारते मामा. सरपंचाचं पोरगं आहे ना. अरे सरपंचच म्हणलं आपल्यावर फिरले असते काय करता हा. ज्याचं म्हणलं आपण भला करायला लाव कोणी त्याचं म्हणलं बा आपल्या डोक्यावर येऊन बसतात म्हणलं. मग त्याच्यापेक्षा म्हणलं बाबा बा जाता जाय म्हणलं बा आता काय करतो मग. समजावून सांगणं आमचं काम होतं तर म्हणलं बा ऐकलं नाही होते. अरे खरं तर म्हणलं सरपंचाचं ध्यानात आले पाहिजे लेकरावर. हा घरचा लेकरू म्हणलं सांभाळता येत नाही तर म्हणलं ते काय समजा आता जाऊ द्या. आता म्हणजे कसं आहे आता बाकीच्या गोष्टी म्हणलं बोलून काही मजा नाही आहे. पण हे पहा सरपंच तुम्हाला एक सांग का हा तुमच्या लेकरावर तुमचं लक्ष नाही आहे म्हणलं. तुमचं लक्षच नाही ना. झालं का तुमचं बोलून हा. अरे माय लेकरून आला एक नाही हे म्हणलं. आपल्याला काय सकारामचं पोरगं नाला काय म्हणलं. त्याच सकारामला का मला पोरगं आहे बा एक जण नाही ते पा मला पोरगं म्हणलं कुठंच नाही जाय ना. या सकारामचं म्हणलं झिपऱ्या बरबाद आहे आणि ते शंकरा म्हणलं का ते बदमाशा म्हणलं दोघं जण. हो याच्यानं म्हणलं मला पोरगाला का चिचाले चाललं नाही ते बा जात नव्हतं म्हणलं ते. सांगा आता केवढी आली हा. नाही का म्हणलं भांडणाची काय आहे का नाही हे. भांडणाची काय आहे का नाही म्हणलं. अरे काय राजा तुम्हाला डोकं आहे का नाही हो सरपंच हा. अरे आम्ही राजा म्हणलं तू इथं तुमच्या पोराच्या भेटीला आलो तुम्ही म्हणलं राजा एवढं आहे का आमच्या म्हणलं भांडायलाच लागले हा. अरे काय काय म्हणलं काही माणूस की आहे का नाही म्हणलं. ना पाणी चाललं ना चहा ना काही म्हणलं. सरकार तरी म्हणलं राजा तुम्ही भांडायला सुरुवात केली राजा हेच का म्हणलं तुमची माणूस की. नाही तुमचं पोरगं म्हणलं तिकडे कारनामे करते इथं म्हणलं तुम्ही येऊन कल्ला करा आणि आम्हाला म्हणलं माणूस की शिकवा ना. आम्हाला माणूस की शिकवा तुम्ही. अरे काय राजा हो सकाराम भाऊ हा. अरे शोभते का म्हणलं तुम्हाला राजा हा. अरे पहिले तुमचा झिपरा आवरा म्हणलं हो हा. त्यानं म्हणलं राजा मला पोरगा म्हणजे पा मला पोरगं होतं ना तेच सांगा मग त्याला समजावून सांगितलं म्हणलं झिपऱ्या सांगा करायची तर म्हणलं पा साल्टा काढून म्हणलं पाठी देते पुजून म्हणलं पोट्टा अभ्यास करते म्हणलं हो नाही ते पा झालं तर बयकलं मला होतं म्हणलं हो हा. बरे बा लेकर म्हणलं बिळ्यान फिळाय पिते म्हणते सांगा राजा काय हेच करा. बापा बिळ्या पिते म्हणजे अरे काय राजा वासुदेवला बोलता का मजाक करता का तू हा. बिळ्यान फिरायला का म्हणलं का एवढं का म्हणलं का लेकरू माया बयकला आहे का बे. सकाराम कसं आहे हे पा स्वतःचं लेकरू म्हणलं कोणाला पा खराब नसते दिसत. हो तू एक काम कर जराशी म्हणलं चौकशी कर. तुला लेकरू म्हणलं काय पा झिपऱ्या म्हणलं लयच खराब आहे म्हणलं तुला. हो पुरं गाव म्हणलं त्यानं बैकून लावलं पाय मग पुरं गावच बैकून लावलं त्यानं. बरं बा जाऊ द्या मी म्हणलंय पा मला कर्तव्य करायला आलो जाऊ द्या. तब्येत कशी आहे पोराची सरपंच हा तब्येत कशी आहे म्हणलं. आता सध्या तर ठीक आहे गड्या डॉक्टर आहेत म्हणलं अंद्र. आता सांगा म्हणलं बाहेर आल्यावर काय झालं काय नाही तर आता म्हणलं राजा सांगा या पुरानं नाही का खेळ आणला हा. खेळ आणला म्हणलं या पुरानं राजा काय करा आता काय होते काय नाही राजा. हो ठीक आहे पण मी काय म्हणतो इथं मला डॉक्टरचं काम नाही आहे ना. इथं म्हणलं वैद्याचं काम आहे हो. काहून का मला केले त्या तिची वर्ष भूतानं म्हणलं बा धरलेलं आहे तुमच्या पोराला हो. आणि जोपर्यंत म्हणलं तुम्ही ते वैद्यवानी बोलावत नाही ना तोपर्यंत मला जमत नाही लक्षात ठेवता. आता पाहू गड्या पहिले म्हणलं डॉक्टरला बाहेर येऊ द्या काय सांगते काय नाही म्हणलं पहिले ते पाहू मग ते वैद्यवानाचं पाहता येते ना. सांगा आता डॉक्टर कवा बाहेर कवाचा गेला म्हणलं डॉक्टर अंद्रे हा किती टाइम झाला म्हणलं. डॉक्टर म्हणलं घरात जाऊन तर अर्धा पाऊण घंटा झाला. आता येणच म्हणा बाहेर आता.